मला सांगा की आपण बघतो की हापूस आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. बाजारामध्ये ज्यावेळेस आंबा विक्रीसाठी येतो, त्यावेळेस ग्राहक म्हणून किंवा खवय्ये असतात, त्यांचे आंबा कसा ओळखायचा? कोकणाचा हापूस आंबा कसा ओळखायचा? हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही अनेक वर्ष आंबा बागायतीमध्ये आहात, खूप मोठा प्रचंड अनुभव आहे. आंबा कसा ओळखायचा? मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगा की हापूस आंबा नेमका कसा ओळखायचा? त्याचे गुणधर्म काय? तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा प्रश्न विचारलेला आहे, ज्वलंत असा प्रश्न विचारलेला आहे. मुळात हापूस आंब्यामध्ये प्रकार नाहीत. हापूस हा एकमेव या 5 जिल्ह्यांसाठी अलॉट झालेला आहे. तो सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणातील या 5 जिल्ह्यांमध्ये जो आंबा उत्पादन होतो तोच आंबा हापूस. बाकीचा आंबा हापूस नाही. तो त्याला आपण आंबा म्हणू शकतो, पण हापूस म्हणू शकत नाही. आणि तसं आम्ही GI पेटंट घेतलेलं आहे. आणि हे मला तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की लोकांनी हे लक्षात ठेवा, हापूस हा फक्त या 5 जिल्ह्यात जो पिकवलेला आहे तोच, म्हणजे इथल्या बागांमध्ये जो मिळालेला आंबा तोच हापूस आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की अनेक ठिकाणी बाजारात इतर राज्यांमधून किंवा इतर ठिकाणून आलेला हापूस सदृश्य आंबा हापूससारखा दिसतो, पण तो हापूस नाही आहे. आता कसा ओळखावा? तर ओळखणं खरं तर म्हणाल तर खूप कठीण आहे. कारण तो आंबा बऱ्यापैकी आमच्या आंब्यासारखाच किंवा हापूससारखाच दिसतो, पिवळा धम्मक होतो, परंतु त्या आंब्याला आपल्या आंब्यासारखा हापूससारखा एक विशिष्ट जो काही स्वाद असतो किंवा सुगंध असतो, तो सुगंध त्या आंब्याला येत नाही. तसंच त्या आंब्यामध्ये आपल्या आंब्यासारखी विशिष्ट जी चव आहे, जे माधुर्य आहे आपल्या आंब्यामध्ये, मधुरपणा आहे, ती चव त्या आंब्यामध्ये नसतं. त्याच्यामुळं तो आंबा आपण वास घेतल्यानंतर किंवा त्याचा सुगंध घेतल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतरच ओळखता येईल, अन्यथा तो आपल्याला ओळखता येत नाही. आज आपण जे बघतोय, अलिबागपासून ते पनवेलपर्यंत रस्त्यावर अनेक स्टॉल लागलेले असतात, पण तो आंबा हापूस नाही आहे. तो आंबा इतर राज्यातून आलेला हा हापूस सदृश्य आंबा आहे, तो हापूस नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि होतं आहे काय, ह्या रस्त्यावरून अनेक टुरिस्ट लोक आंबे घेतात आणि त्यांची फसवणूक होत असते. त्याच्यामुळं माझी तर ग्राहकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आत्ता आंबा विकत घेताना एकतर त्यांनी कोकणातील या 5 जिल्ह्यातील आंबा बागायतदार किंवा शेतकऱ्याकडून घ्यावा, किंवा आम्ही जो GI टॅग मिळवलेला आहे तर ते सर्टिफिकेट किंवा त्याचा नंबर चेक करून घ्यावा. तो नंबर बघितल्यानंतरच त्यांना कळेल की हा आंबा खरोखरच हापूस आहे का हा डुप्लिकेट आंबा आहे. ही मी ग्राहकांना तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की एकतर त्यांनी शेतकऱ्याकडून थेट घ्यावा, किंवा ते जर बाजारपेठेतून घेत असतील तर त्यांनी त्याचा रिसोर्स शोधावा. हा आंबा कुठून आला आहे, त्याचं जिओलॉजिकल इंडिकेशनचं त्याचं सर्टिफिकेट आहे का, नंबर आहे का. कारण आम्ही हे नंबर्स कोकण हापूस उत्पादक संघटनेमार्फत आणि आपल्या चेन्नईच्या GI ऑफिसकडून जिथून पेटंट दिलं गेलं आहे तिकडून त्या शेतकऱ्यांना सर्टिफिकेट दिलेले आहेत. तर त्या सर्टिफिकेटचा नंबर चेक करणं हे ग्राहकांना आता अनिवार्य आहे. आता ही ओरिजिनॅलिटी किंवा याचा खरेखुरापणा टिकून ठेवण्यासाठी आपण यावर्षीपासून QR कोडसुद्धा लावतो आहे की बॉक्सवर किंवा आंब्यावर QR कोड लावतो आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कळेल की हा आंबा कुठल्या बागेतून आलेला आहे. तरी मी ग्राहकांना विनंती करेन, एक तर त्यांनी शेतकऱ्याकडून थेट घ्यावा, किंवा त्याचा GI नंबर चेक करावा, किंवा QR कोड तरी आहे की नाही हे नक्की तपासून पाहावं आणि मगच घ्यावा. परराज्यामधून जो आंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतो आहे, कोकणच्या हापूसवर त्याचं अतिक्रमण आहे का? काय वाटतंय, हा जो आंबा येतो आहे त्या आंब्यामध्ये आणि ह्या आंब्यामध्ये काय फरक आहे? आणि जनतेमध्ये ही फसवणूक होते ती आपण सांगितलीत, पण परराज्यातील आंबा जो आहे तो येथील आंबा बागायतदार आहे. आता महागाईचा काळ आहे, प्रचंड महागाई आहे असं जर म्हटलं तर आंबा बागायतदार आहेत, त्यांच्यापुढं असा प्रश्न आहे का की कशा पद्धतीनं पुढं आंबा बागायती आपल्या टिकवायच्या, त्याचं अस्तित्व टिकवण्याचं एक आव्हान आहे का? काय वाटतंय? मुळात परराज्यातला आंबा हा हापूस सदृश्य आहे, आणि हा हापूस सदृश्य आंबा अनेक वेळेला हापूस म्हणून विकला जातो. त्याच्यामुळे एक तर ग्राहकाची फसवणूक होते, आणि त्याच्यामुळे ग्राहकाच्या मनात हापूसबद्दल गैरसमज होत आहेत. आणि मी दुर्दैवानं म्हणतो आहे की हापूसच्या नावाखाली हा इंडियन मँगो असा लेबल लावून परदेशातसुद्धा हा परराज्यातला आंबा विकला जातो किंवा पाठवला जातो. त्याच्यामुळं आपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा हापूसचं नाव हळूहळू बदनाम व्हायला लागलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अपेडा किंवा मार्केटिंग फेडरेशननी गांभीर्यानं लक्ष टाकायला पाहिजे की तो आंबा पाठवताना
हापूस पाठवत असतील तर त्याचं GI सर्टिफिकेट त्यांनी हे कंपल्सरी घ्यायला पाहिजे. जसं ते मँगोनेट सर्टिफिकेट घेतात तसं GI सर्टिफिकेट. माझ्या बघण्यात असं आलेलं आहे की बहुतेक सगळे हे निर्यातदार हा परराज्यातला आंबा हापूसच्या नावाखाली पाठवतात. फक्त ते त्या बॉक्सवर हापूस लिहित नाहीत, इंडियन मँगो लिहितात. पण तिथे विकताना राष्ट्रीय बाजारपेठेत विकताना तो हापूस म्हणून विकला जातो. परंतु त्या आंब्याला आपल्यासारखी चव किंवा सुगंध नसतो. त्याच्यामुळं हापूसवर हे अतिक्रमण होतं आहे किंवा अन्याय होत आहे. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांवर तर नक्की अन्याय होत आहे, कारण त्यांना स्वस्त मिळते म्हणून ते फक्त घेतात. पण आम्ही तो एवढा स्वस्त देऊ शकत नाही, कारण आमच्या इथे आता हे आंब्याची बागायत करणं हे अतिशय आर्थिकदृष्ट्या कठीण होत चाललं आहे. फवारण्यांचा खर्च वाढत चालला आहे, खताचा खर्च वाढत चालला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो मनुष्यबळ महाग होत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या एवढ्या कमी किमतीला आम्ही येऊ शकत नाही. त्यांच्या त्या लागवडी नवीन आहेत, तिथे कीटकांचा प्रादुर्भाव कमी आहे, त्याच्यामुळं त्यांना खर्च कमी आहेत आणि त्यांच्या आंब्याला क्वालिटी नाही आहे, त्याच्यामुळे ते स्वस्त देऊ शकतात. आपल्या आंब्याला प्रचंड क्वालिटी आहे, अतिशय चांगला सुगंध आहे, अतिशय अशी चांगली चव आहे. जर हे थांबलं नाही तर एक वेळ अशी येईल की हापूस आंबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनाम होईल. सर